नमस्कार, मी आज्ञा. आज आपण 20 मिनिट्स फुल बॉडी योगा करणार आहोत. जर तुम्ही बिगिनर्स असतील तरी तुम्ही हा योगा करू शकता आणि जर तुम्ही ॲडव्हान्स प्रॅक्टिशनर्स असतील तरी तुम्ही हा योगा फ्लो करू शकता. तर आपण सुरू करूया. इथूनच आपण खाली येऊया. नीज ना खाली ठेवायचे, पाम्स ना खाली ठेवायचे. टेबल टॉप पोझिशन या पोज मध्ये आपण येऊया. इथूनच आपण आता थोडं रिस्ट वॉर्मअप साठी जाऊया. तर मग आपल्याला रिस्ट आणि हिप्स ह्या गोष्टी रोटेट करायचे. हळूच तुम्हाला पुढे आणि मागे जायचे. श्वास घेऊन पुढे यायचे आणि मग खाली यायचे. पुढे आणि मग खाली, पुढे आणि मग खाली, आणि मग इथूनच मागे जाऊया. दुसऱ्या रोटेशन साठी 2, 3 आणि 4, 5, 6, 7 and 8. परत एकदा टेबल टॉप पोझिशन मध्ये इथूनच नॅव्हलला डाऊन घ्यायचंय आणि चेस्टला खाली वर बघायचंय. इनहेल काव पोज मध्ये आणि एक्सेल करून हिप्स ना वर लिफ्ट करायचंय कॅट पोज मध्ये. इनहेल काव पोज आणि एक्सेल करून कॅट पोज. 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 आता ह्याच्याच बरोबर आपल्याला आपला उजवा पाय राईट नी आहे जो नाकाजवळ आणायचा आहे. सो एक्सेल करून नीला आपण नाकाजवळ आणणार आणि इनहेल करून आपण पायाला उचलणार आहोत. एक्सेल करून नीला नाकाजवळ आणि इनहेल करून आपण लेगला लिफ्ट करणार आहोत. एक्सेल करून नीला जवळ आणि इनहेल करून लिफ्ट करणार आहोत. एक्सेल आणि इनहेल लिफ्ट. एक्सेल आणि इनहेल लिफ्ट. एक्सेल आणि इनहेल लिफ्ट. एक्सेल, इनहेल, लिफ्ट. आता उजव्या पायाला आपण खाली ठेवणार आहोत. डावा पाय घेणार. एक्सेल करून नीला जवळ आणायचंय आणि इनहेल करून आपल्याला पाय उचलायचंय. हेच करताना आर्च बॅक करायचंय आणि लेफ्ट लेगला उचलायचंय. इनहेल करून उचलायचंय आणि एक्सेल नीला जवळ आणायचंय. इनहेल, एक्सेल, इनहेल, एक्सेल. तुम्ही जेवढं जाऊ शकतात तुमच्या बॉडी टाईप नुसार, तुमच्या प्रॅक्टिस नुसार तुम्ही तुमची बॅकला तेवढंच आर्च करू शकतात. आणि एक्सेल करून आपण पायाला खाली ठेवूया. आता इनहेल करायचंय आणि आपल्याला उजवा पाय उचलायचाय. तुम्हाला तुमचे ग्लूट्स आणि लेग मसल्स एंगेज करायचे. एल्बोज ना तुमच्या बॉडीच्या जवळ ठेवायचंय आणि एक्सेल करून इथूनच आपण आपली चेस्ट ड्रॉप करणार आहोत. स्लोली आर्च. जर तुम्हाला हे डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही तुमचा हिप्स जे वर लिफ्ट केले ते खाली ठेवू शकतात आणि लेगला लिफ्ट करू शकतात. इथूनच होल्ड करा इथे. आणि एक्सेल करून रिलॅक्स. दुसऱ्या साइडने येणार. आता आपण इनहेल करून आपण चेस्टला लिफ्ट करूया. एक्सेल करून हिप्सना लिफ्ट करूया आणि आपण इथूनच टेबल टॉप पोझिशन मध्ये येऊया. आता आपल्याला आपला डावा पाय वर उचलायचा आहे. हिप्सना एंगेज करायचंय. तुम्ही तुमचा बॅक लेग टोला टक करू शकतात बॅलन्स साठी.
आणि एक्सेल करून तुम्ही इथे चेस्टला खाली आणा. जर जास्त प्रेशर वाटतोय हिप जवळ लिफ्ट करताना तर तुम्ही हिप्सना खाली आणू शकतात आणि लिफ्ट करू शकतात. होल्ड करायचं इथे, एल्बोज पॉइंटेड अप सीलिंग जवळ, आणि होल्ड 2 आणि 3 4 deep breathing in and out, 5 6 7 8 9 and 10. एक्सेल करून इथेच खाली. इनहेल करून आपल्याला चेस्टला लिफ्ट करायचे, टक करायचंय आणि हिप्सना आता आपण लिफ्ट करूया डाउनवर्ड फेसिंग डॉग मध्ये. इथेच 5 उज्जे ब्रेथ्स करूया आणि आपल्याला वॉर्म अप करता येईल आपली कंप्लीट बॉडी. उज्ज्या ब्रेथ्स करताना तोंडाने श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. इनहेल करून उजवा पाय उचलायचा आहे. तुमच्या हिप्सना तुम्हाला स्क्वेअर करायचंय, चौकनी ठेवायचा, आणि एक्सेल करून हाच पाय तुम्ही पुढे आणणार आहात. इथूनच आता डावा पाय तुमच्या डाव्या बाजूला पॉइंट करणार आणि हवं तर तुम्ही थोडासा पाय पुढे आणा बॅलन्स. जर तुम्ही योगा ब्लॉक्स यूज करत असतील तर तुम्ही तुमच्या पायांच्या मागे ठेवा. चेस्टना थोडं लिफ्ट करायचंय. जमेल तर तुम्ही हा नी स्ट्रेट करा किंवा थोडा बेंड ठेवू शकतात आणि पाम्सना तुम्हाला तुमच्या अगदी हीलच्या मागे ठेवायचे. इथूनच आलो आहेत पिरामिड पोज मध्ये. होल्ड करायचं, स्पाइन ना स्ट्रेट, हिप्स ना मागे पुश करायचे. हॅमस्ट्रिंग ला एंगेज करूया. इथे स्ट्रेच फील होईल तुम्हाला हॅमस्ट्रिंग जवळ. डीप ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट. आणि आता आपण पाम्सना पुढे घेऊन जाऊया, पायांच्या पुढे. पायाला सुद्धा हळूच पुढे आणायचे आणि मागचा पाय आहे नी, गुडघा, तो आपल्याला खाली ठेवायचा. इथूनच आपण आपली चेस्ट लिफ्ट करणार. थोडी डाव्या हाताला खाली ठेवणार आहोत आणि उजव्या साईडला आपण ट्विस्ट करून लिफ्ट करणार आहोत. इनहेल करून आपण लिफ्ट करूया आपल्या डाव्या पायाला. जर टो ग्रॅप करता येत असेल तर टो ग्रॅप करा किंवा कम्प्लीट तुम्ही तुमचा पाय ग्रॅप करू शकता. इथूनच होल्ड करूया. 1 2, हिप्सना जमत असेल तर खाली आणा. 3, दोन्ही पण नीस पॉइंट करणार, एक खाली आणि एक वर. 4 5 6 7 8 9 आणि 10. एक्सेल करून आपण ड्रॉप करूया. ह्याच्यानंतर आपण आपल्या उजव्या पायाला मागे घेऊन जाणार प्लँक पोज मध्ये. तुमचे रिस्ट आणि शोल्डर्स हे एका लाईनीत असले पाहिजेत. बॅकला एंगेज करायचंय, तुमच्या पोटाला एंगेज करायचंय. एल्बोजला बेंड करून हळूच आपण खाली येऊया आणि इनहेल करून आपल्याला चेस्ट लिफ्ट करायचे. टोजला टक करून हिप्सना वर उचलायचं आहे. एक्सेल. आणि इथूनच आता आपण डावा पाय घेणार आणि लिफ्ट करणार आहोत. एक्सेल करून डाव्या पायाला पुढे ठेवूया आणि उजवा पाय आहे पॉइंट करणार उजव्या साईडला स्लाइटली. जर तुम्ही ब्लॉक्स यूज करत असतील तर पायांच्या मागे ब्लॉक्स न ठेवा. आणि तुम्हाला आता तुमची चेस्ट आहे खाली फेस करणार आहे. डावा नी तुम्हाला जमेल तसा ठेवू शकतात, स्लाइटली बेंड ठेवू शकतात जर तुम्हाला खूप प्रेशर येत आहे पायावर. आणि हिप्सना वर ठेवायचं आहे. इथेच होल्ड करूया.
डीप ब्रीद इन आणि ब्रीद आउट. फोकस ठेवायचंय तुमच्या अंगठ्यांकडे. तुमची पाठ सरळ, चेस्ट पुढे, पाम्स तुमचे रिस्ट आणि एल्बोज हे एका लाईन मध्ये असणार. आता आपल्याला दोन्ही पण पाम्स जमिनीवर ठेवायचे आहेत आणि हिप्स ना पुढे घेऊन यायचे. इथूनच तुमचा उजवा पाय आहे, नी आहे, तो खाली येईल. श्वास घेऊन आपल्याला डाव्या हाताला उचलायचंय आणि ट्विस्ट करायचंय लेफ्ट साइडला. आता आपण आपला उजवा पाय, फूट आहे तो उचलणार, ट्विस्ट करायचंय आणि आपला हात, डावा हात तो टोज जवळ किंवा अँकल जवळ जिथे तुम्हाला जमत असेल तिथे तुम्ही ग्रॅब करू शकतात. इथेच होल्ड करायचंय. तुमचा गेज वर ठेवा, सीलिंग जवळ बघायचंय. आणि एक्सेल करून आपल्याला आपला हात आता खाली आणूया. डावा पाय मागे घेऊन जायचंय प्लँक पोज मध्ये. इथूनच एक्सेल करायचंय आणि तुम्ही हवं तर नीज ना बेंड करू शकतात आणि खाली येऊ शकतात. एक्सेल करून पूर्ण खाली. इनहेल करायचंय आणि तुम्हाला तुमची चेस्ट हाफ वे लिफ्ट करू शकतात. हाफ भुजंग आसन मध्ये तुम्हाला बॅक मसल्स तुमचे एंगेज करून पाय सरळ ठेवून फ्लॅट ठेवायचे आणि लिफ्ट करायचे. इनहेल करा, शोल्डर्स ना ड्रॉप आणि इनहेल करून चेस्ट लिफ्ट जेवढं जमत असेल तेवढं. एक्सेल करून कम्प्लिटली खाली. इथूनच आता आपले हात बाजूला ठेवूया हिप्सच्या. इनहेल करून दोन्ही पण हात आणि पाय आपल्याला वर उचलायचे सलभासन मध्ये. चेस्टला लिफ्ट करायचंय, शोल्डर्सना मागे खेचायचंय, चेस्टला पुढे पुश आणि लेग्सना वर उचलायचंय. बॅक मसल्सना एंगेज करा, ग्लूट्सना एंगेज करा आणि पायांना लिफ्ट करा. जमत असेल तर तुम्ही तुमचे हात इथे इंटरलॉक करू शकता आणि चेस्टना लिफ्ट करू शकता. होल्ड करा 5 ब्रेथ अजून. आणि एक्सेल करून आता आपण हात खाली ठेवूया, चेस्ट खाली ठेवूया आणि पाय खाली ठेवूया. इनहेल करून चेस्टना वर लिफ्ट करायचं भुजंग आसन मध्ये. शोल्डर्स ड्रॉप, पुश करा चेस्ट, रोल करून शोल्डर्स मागे. इथूनच टोज ना टक करून आपण आपले हिप्स लिफ्ट करूया. इनहेल करून आपल्याला आपला उजवा पाय उचलायचा आहे वर आणि एक्सेल करून पायाला पुढे घेऊन यायचे. नी जवळ ठेवा चेस्टच्या आणि आपल्याला उजवा पाय आता डावीकडे ठेवायचा आणि तुमचा गुडघा दोन्ही पायांच्या मध्ये. इथूनच आपल्याला हिप्स मागे ठेवायचे आणि इनहेल करून तुम्हाला तुमची स्पाइन लिफ्ट करायची. आलो आहेत पिजन पोज मध्ये. इथून आपण पाम्स ना जॉईंट करूया आणि आर्म्स ना रेज करूया सीलिंग कडे. एक्सेल करून पाम्स ना खाली आणू. टोज ना टक करायचंय
आणि हिप्सना लिफ्ट करून आपण वर घेऊन जाऊया. परत एकदा अधोमुख स्वनासन डाउनवर्ड फेसिंग डॉग मध्ये. इनहेल करून डावा पाय उचलायचा आहे वर. एक्सेल करून खाली आणायचे, नी जवळ आणायचे चेस्टच्या आणि शोल्डर्सना आपण पुढे आणणार. हाच डावा पाय आपण उजव्या साईडला ठेवणार आणि गुडघ्याला आपण खाली आणूया. हिप्सना खाली ठेवायचे. इथेच मेक शुअर करा तुम्ही तुमचा थाय आहे तो खाली येतोय. जमत नसेल तर तुम्ही उशी किंवा ब्लॉक तुम्ही तुमच्या हिपच्या खाली ठेवू शकतात. आणि इथूनच इनहेल करून दोन्ही पण हातांना लिफ्ट करायचंय आणि आर्म्सना रेज करायचंय. एक्सेल करून पाम्सना खाली आणूया. टोजना टक करायचंय आणि लिफ्ट करायचं हिप्सना वर. डाउनवर्ड फेसिंग डॉग मध्ये अधोमुख स्वनासन एक्सेल करून. आणि इथूनच दोन्ही पण नीजना आपण ड्रॉप करणार. आपल्याला आपला उजवा पाय पुढे घेऊन यायचंय, नी पुढे आणायचंय दोन्ही पण पायांच्या मध्ये आणि उजवा पाय आहे तो डाव्या साईडला घेऊन जायचा. तुमचा डावा नी आहे तो उजवा पायाच्या मागे आणि दोन्ही पण पाय साईडला ठेवायचे. इथून हळूच आपण आपल्या हिप्सना खाली ठेवणार आणि गोमुखासन मध्ये बसणार आहोत. गोमुखासन तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमचे दोन्ही पण पाय क्रॉस करून मांडी घालून बसू शकतात, हे देखील चालेल. आता उजवा हात आपल्याला लिफ्ट करायचे. पाम्सना आपल्या पाठीवर ठेवायचंय. दुसरा हात घेणार, इंटरनली रोटेट करणार आणि आपल्याला परत ठेवणार आहोत आपल्या पाठीवर. इथून जमत असेल तर हात असेच ठेवा किंवा तुम्ही फिंगर्सना इंटरलॉक करू शकतात. जर तुमच्याकडे योगा स्ट्रॅप असेल तर तुम्ही योगा स्ट्रॅप होल्ड करू शकतात किंवा टॉवेल किंवा नॅपकिन सुद्धा यूज करून तुम्ही इथे होल्ड करू शकतात. चेस्टना लिफ्ट करायचंय वर. तुम्हाला तुमची स्पाइन ताठ ठेवायची आणि समोर बघायचंय. इथेच परत एकदा 2 ब्रेथ्स होल्ड करूया आणि एक्सेल करून आपण रिलीज करूया. दोन्ही पण हातांना पुढे घ्यायचंय आणि हिप्सना परत लिफ्ट करायचंय. आता आपण आपली जागा चेंज करूया. तुम्हाला तुमचा आता डावा पाय पुढे घ्यायचाय. डावा पाय आहे तो उजव्या साईडला आणणार आणि जो उजवा पाय आहे तो डाव्या नीच्या मागे ठेवायचा आणि आपण आपला फूट आहे तो डाव्या साईडला घेऊन जाणार आणि एक्सेल करून आपण हिप्सना खाली ठेवणार आहोत. डावा नी वर आहे, गुडघा वर आहे, तर आपल्याला डावा हात वर घ्यायचा आणि पाम ना प्लेस करायचा पाठीवर. उजवा हात घेणार, आतून रोटेट करायचंय आणि पाठीवर ठेवायचंय. तुम्ही असं होल्ड करू शकतात किंवा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही फिंगर्सना इंटरलॉक करू शकतात. असं इथूनच होल्ड करूया. लांब आणि मोठा श्वास घेत राहा. पाठीला सरळ ठेवायचंय, मानेला ताठ ठेवायचंय आणि एक्सेल करून आपण रिलीज करूया आपल्या हातांना.
पाम्सना पुढे घ्यायचंय आणि आता मागे आणूया आपल्या पायाला. इथूनच आपण आपले पाय दोन्ही पण साईडला घेऊया, हिप्सना खाली ठेवूया आणि दोन्ही पण पायांना एक्सटेंड करायचंय पुढे. आता आपला उजवा पाय आहे, फूट आहे, तो डावा पायाच्या इनर थाय जवळ घेऊन येऊया. आपल्याला आपला डावा हात खाली ठेवायचा, आपला पाम खाली ठेवायचा आणि इनहेल करून उजव्या हाताला आपण लिफ्ट करूया. जमत असेल तर तुम्ही खाली जाऊ शकतात किंवा तुम्ही इथेच होल्ड करू शकतात. एक्सेल करून जमत असेल तर खाली येऊ शकतात आणि तुम्ही तुमचा हात आहे तो टो जवळ आणू शकतात, नाहीतर तुम्ही इथे होल्ड करू शकतात. तर इथे होल्ड करूया. लांब आणि मोठा श्वास घेत राहा, पाम कडे पाहत राहा आणि इनहेल करून लिफ्ट करूया. आता आपण दुसरी साइडने जाऊया. तर आपल्याला उजवा पाय बाहेर एक्सटेंड करायचा आहे, तुम्हाला जेवढं जमत असेल तेवढं, आणि डाव्या पायाला इनर थाय जवळ घेऊन यायचंय. उजवा हात मागची बाजू खाली ठेवायची आहे, एल्बोला खाली ठेवायचा आहे. इनहेल करून लांब श्वास घेऊन डाव्या हाताला आपण वर आणणार आहोत आणि एक्सेल करून खाली एक्सटेंड करायचंय आणि इथे होल्ड करूया. जमत असेल तर तुम्ही कंप्लीट खाली जाऊ शकतात, टोला रीच करू शकतात, नाहीतर वर. होल्ड करूया इथेच. एक्सेल करून रिलीज करूया. परफेक्ट. आता दोन्ही पण पायांची मांडी घालूया आणि ताठ बसूया. तुमचे हात पायांवर ठेवूया आणि लांब आणि मोठा श्वास घेऊया, डोळे बंद. पाम्सना जॉईन करूया. एक लांब आणि मोठा श्वास घेऊया. इथूनच आपण ओम मंत्र, ओम चॅन्ट हे करूया एकदा. शांति शांति शांति. पाम्सना रब करू आणि हे पाम्स आपल्या डोळ्यांवर ठेवूया. चेहऱ्यावर हलकेसे डॅप करूया, नेकवर, शोल्डर्सवर, आर्म्स आणि तुमचे पाय. हळूच डोळे उघडा. धन्यवाद माझा क्लास जॉईन करण्याबद्दल. मला सबस्क्राईब करा, लाईक करा हेच कंटेंट पुन्हा पाहण्यासाठी.